हॅलो नमस्ते, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव विद्या नरेश टॅलेंट. आणि आज मी तुमच्यासाठी तुमची रिक्वेस्ट होत्या की दीदी मला तुमचं मंगळसूत्र बघायचं आहे कलेक्शन, म्हणजे गोल्डचं मंगळसूत्र कलेक्शन. तर मी तनिष्कचं जे होतं व्हिडिओ त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं, पण जी इमिटेशन जी ज्वेलरी असते मंगळसूत्रांची तर ती काही मी अजूनपर्यंत दाखवलेली नाही आहे. तर म्हटलं चला आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांसोबत ते कलेक्शन जे आहे माझ्याकडे, जे नॉर्मल कलेक्शन आहे, जे सगळ्यांकडेच असतं, पण तरी पण मी तुम्हाला दाखवते कारण की तुमची रिक्वेस्ट होते सगळ्यांच्या म्हणून. तर चला आज आपण बघूया. आणि बघा गणपती बाप्पा छान असे बसलेले आहेत, त्यांचं दर्शन करून घेऊन व्हिडिओला स्टार्ट करूया. तर चला मी सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवते मंगळसूत्र कलेक्शन. तर चला बघू शकता तुम्ही सगळ्यात पहिले मंगळसूत्र किती सुंदर आणि नाजूक आहे. तर याला बघू शकता असे सुंदर असे स्टोन आहेत. तर माहीत नाही कॅमेऱ्यात दिसतंय की नाही, पण खूप छान आहे असे स्टोन आहेत त्याला छान असे. हे बघू शकता डायमंड सारखे जे असतात ना ते. आणि याच्यात ही अशी काळे मणी आणि ही चेन आहे अशी छान. आणि इथे लॉक पण खूप सुंदर आहे याचं. इमिटेशन ज्वेलरी पण कशी असते ना, आपण कुठेही मार्केटमध्ये इझिली याला वापरू शकतो. आपल्यासोबत लहान मुलं वगैरे असतील आणि चोरीची वगैरे जास्त काही भीती नसते. आणि गळ्यात दिसायलाही खूप छान आणि ॲक्टिव्ह दिसते अशी मस्तपैकी. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे हे. आणि हे मी असं नॉर्मल शॉपवरून आपण घेतो ना, आवडलं तर घेतो, तर तसंच मी हे घेतलेलं आहे. तर तुम्ही सांगा नक्की तुम्हाला हे मंगळसूत्र आवडतं की नाही. आणि हे तुम्ही ना असं बघा साडीवर पण घालू शकता, किंवा तुम्ही वेस्टर्न आउटफिट जर घातले असतील तर त्याच्यावर पण तुम्ही घालू शकता. तर खूप छान आहे आणि ट्रेंडी आहे. बघू शकतो खरंच खूप मला इतकं आवडलं नाही, पण मी आज दाखवायचं होतं म्हणून मी गळ्यातनं काढून तुमच्यासाठी हे दाखवलेलं आहे. तर सो हे पण खूप छान आहे. आणि हे जे माझ्या गळ्यामध्ये आहे ते हे सोन्याचं आहे. तर आपण मराठी महाराष्ट्रीयन आहोत तर आपण सोन्याचंच मंगळसूत्र घालण्याला जास्त हे करतो. तर मी हे डेली यूजमध्ये हे घालते. तर जे मी तनिष्कचं जे व्हिडिओ बनवलेला आहे ना, तर त्याच्यामध्ये मी माझी गोल्ड मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र दाखवलेलं आहे. तर त्याच्यात तुम्ही जाऊन बघू शकता कोणते कोणते आहेत गोल्डचे. पण आज हे आहे इमिटेशन ज्वेलरी. तर हे सुद्धा मी एका लग्नासाठी घेतलेले होते. हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे हे मंगळसूत्र पण. बघू शकता खूप लॉंग आहे ही माळ, मला खूप आवडते. आणि साडीवरती अशी बघा घातली ना तर खूप अशी सुंदर अशी दिसते. बघू शकता तुम्ही एकदम भरगच्च आणि एकदम छान. याच्यामध्ये एकदम अशी नथ वगैरे घालून प्रॉपर असा मराठी लुक येतो आपल्याला. आणि हे बघू शकता तुम्ही मंगळसूत्र पण खूप छान आहेत, मोठे मोठे असे आहे. तर इथेच एक इंदोरमध्ये एक दुकान आहे, तर एक शॉप आहे, तिथून मी घेतलेलं आहे. तर खूप छान आहे. तर बघू शकता याच्यामध्ये छान असं पिंक हे घातलेलं आहे, म्हणजे स्टोन लावलेलं आहे. आणि असं बघू शकता अशी मणी आहेत. आणि ही डिझाईन पण मला खूप आवडलेली. मला ना ॲक्च्युली सोन्यामध्ये करायचं होतं, पण मी सोन्यामध्ये नाही केलं. तर म्हटलं असंच आपण एक विकत घ्यावं. कधी कुठे काही फंक्शन असं मोठं तर आपण हे कधीही आपण कॅरी करू शकतो, जिथे आपण आपले गोल्ड वगैरे नाही घालू शकत किंवा असं. तर तेव्हा आपण ही अशी ज्वेलरी नक्कीच घालू शकतो. किंवा फोटोशूट असेल काही असेल तेव्हा आपण जास्त गोल्ड ज्वेलरी नाही घालत, अशाच इमिटेशन ज्वेलरी जे असतात तर त्याच घालतो. तर म्हणून मी हे मंगळसूत्र असं मागवलेलं आहे. याला हे पूर्ण म्हणजे असंच आहे, याला लॉक वगैरे काही नाही आहे, सिम्पल एकदम छान दिसतं, खूप सुंदर आहे. मराठमोळं मंगळसूत्र आहे मस्त. तर चला हे झालं माझं सेकंड मंगळसूत्र. आता थर्ड दाखवते. थर्ड मंगळसूत्र आहे, खूप छान आहे, मस्त आहे. आणि हे मी सिओरला गेले होते तेव्हा घेतलेलं होतं. आणि याची प्राईस पण एकदम जास्त काहीच नाही आहे. खरंच मी तुम्हाला सांगते इतकं सुंदर मंगळसूत्र मला एकदम कमी प्राईसमध्ये भेटलेलं आहे. बघू शकता तुम्ही खूप छान. याची डिझाईन पण खूप छान आहे बघा. आणि याच्यात ना असे काळे मणी हे जे टाकलेले ना, याच्यामुळे ह्याचा म्हणजे लुकच खूप छान येतो आहे आणि मस्त आहे. याचं खूप ट्रेंड चालू होतं मागच्या वेळेस. तर हे मी तिथून सिओरला गेलो तेव्हा घेतलेलं, तर खूप आवडलं मला हे. आणि ह्या बघा अशा सिल्कच्या साड्यांवरती पण आपण याला वेअर करू शकतो, खूप छान दिसतं आणि मस्त पण वाटतं आणि लुक भरगच्च दिसतो याने. तर अशा पद्धतीचे जे मंगळसूत्र असतात ना ते तुमच्याकडे असायलाच पाहिजे, कारण की कसं असतं जेव्हा आपल्याला छोटं मोठं नॉर्मल फंक्शन असेल आणि आपल्याला गोल्ड ज्वेलरी त्यावेळेस घालायची नसेल तर तेव्हा तुम्ही असं वेअर करून तिथं जाऊ शकता आणि एकदम छान लुक तुमचा तयार होऊ शकतो. तर अशा मंगळसूत्रांमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट जर केलं ना तर खूप छान असतं. तर हे बघा याच्यात असे मस्तपैकी आपण काय त्याला डिस्को मणी म्हणायचे याला पहिले, तर ते आहेत. आणि ते असे गोल 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 आहेत, तर खूप छान आहे. आणि याला पण असं लॉक वगैरे काही नाही आहे, माळच आहे साधी सिंपल आणि खूप छान आहे. आणि खूप कमी प्राईसमध्ये भेटलेलं आहे, फक्त 50 रुपयामध्ये घेतलेलं होतं. आणि आम्ही खूप जास्त मंगळसूत्र घेतले होते, तर त्याच्यामुळे आम्हाला हे फार स्वस्त पडलं. आणि खूप बघू शकता तुम्ही किती सुंदर होतं ते. आणि हे आता हे आहे एक मिनी मंगळसूत्र. त्याची थोडी शायनिंग गेलेली आहे. याला 3 वर्ष झालेले आहेत. आणि याच्यात असे हे ना वाट्या होत्या आणि एकदम छान. आणि याच्यात ना छोटे छोटे ना असे डायमंड वगैरे लावलेले होते. तर मी डेली वेअर करण्यासाठी हे घेतलेलं होतं, जे आपण पंजाबी सूट्स वगैरे घालतो ना, ड्रेस टी शर्ट पॅन्ट्स वगैरे. तर म्हटलं त्याच्यावरती हे ठीक आहे, छान दिसतं.
तर थोडंसं म्हणून घेतलेलं होतं. तर खूप छान वाटायचं हे, पण आता त्याची थोडी शायनिंग गेलेली आहे, कारण की आपण पाण्यात वगैरे पण कधी कधी यूज होऊन जातं, काही आंघोळीला गेलो आणि काढायचं विसरलो तर तसं मी काढूनच ठेवते. पण कधी कधी आणि खूप यूज केलं याला, मला खूप आवडायचं हे, या वाट्यांमुळे खूपच आवडायचं म्हणून खूप जास्त यूज केलं त्याच्यामुळे थोडंसं त्याचा खराब झालेलं आहे. पण आता आणि याला असं हे हुक आहे, बघू शकता. आणि खूप छान, म्हणजे मला खूप आवडायचं खरंच सांगते तुम्हाला. सुद्धा मंगळसूत्र तुम्ही बघू शकता. हे मी असं पॅकिंग करून ठेवते सगळे मंगळसूत्र. आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी सगळे असे काढून घेतलेले आहेत. तर हे बघू शकता तुम्ही मंगळसूत्र, हे खूप माझ्या सगळ्यात जास्त आवडीचं मंगळसूत्र जर असेल ना तर हे ना खूप छान दिसतं गळ्यामध्ये. ॲक्च्युली ना हे बघितल्यानंतर असं वाटतं ना डायमंडचंच आहे, पण हे डायमंडचं नाही आहे, हे इमिटेशनच आहे. पण खूप सुंदर आहे. याची एकदम नाजूक अशी चेन आहे आणि असं त्याला असं लॉक आहे लावायचं. तर खूप सुंदर आहे. आणि हे तुम्ही कुठल्याही म्हणजे अशी साडी वगैरे घातली ना, जी सिंपल आपण जो लुक क्रिएट करतो, किंवा सिंपल अशा शिफॉनच्या जॉर्जेटच्या वगैरे साड्या घालतो, किंवा स्टोनच्या वगैरे साड्या घालतो तर त्याच्यावरती खूप छान दिसतं. आणि त्याला हे जे लावलेलं आहे ना, तर हे म्हणजे खूपच छान आहे. हे पेंडेंट जे आहे खूप छान आहे, मला खूप आवडतं. आणि त्यात असे हे काळे मणी पण त्यांनी दिलेले आहेत, त्याच्यामुळे हा लुक खूप बघू शकतो तुम्ही गळ्यामध्ये. आणि लॉंग आहे, तर लॉंग असल्यामुळे ना अजूनच त्याचं साडीवर वगैरे खूप छान दिसतं. तुम्ही ड्रेस पंजाबी सूटवर पण घालू शकता हे, जर तुम्हाला घालायचं असेल तर खूप छान आहे. आणि याच्यासोबत ना हे असे कानातले पण आलेले होते, सेम मंगळसूत्र असे मॅच होते, असे बघू शकता. अरे पडलं. सो अशा पद्धतीचं आहे, बघू शकता. मस्त असे कानातले पण आहे, खूप सुंदर डिझाईन आहे. तुम्ही हे असं मार्केटमधून, मी हे नॉर्मल आपलं जे शॉप असतं तर तिथूनच घेतलेलं आहे, त्याच्यामुळे याची लिंक वगैरे मी काही देऊ नाही शकत. हे एक मंगळसूत्र आहे, हे पण खूप सुंदर दिसतं, सगळ्या साड्यांवरती हे जातं. तुम्ही सिल्कच्या साड्या घाला, किंवा अशा ज्याच्यावर थोडी व्हाईट जरी असते, चंदेरी जरी वगैरे असते, त्याच्यावर सुद्धा हे खूप छान दिसतं, कारण की याच्यात व्हाईट हे जे मणी आहे ते व्हाईट आहे, हा ग्रीन आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, खूप असं सुंदर आहे मंगळसूत्र. याला सुद्धा असं काही लॉक वगैरे लावायचं नाही, सरळ तुम्हाला असंच घालायचं आहे. तर खूप सुंदर दिसतं, बघू शकते. ह्या साडीवर सुद्धा किती छान दिसते, मॅचिंग झालेलं आहे, कारण की आपल्या ग्रीन बांगड्या आपण मराठी असल्यामुळे किंवा महाराष्ट्रीयन असल्यामुळे घालतोच, तर लग्नाच्या वेळेस ना हे एकदम सुंदर दिसतं. आता हे मंगळसूत्र घेऊन मला अक्षरशः 2 वर्ष झालेले आहे, पण याची ना शायनिंग गेलेली आहे ना काही याच्यावर कुठल्याच प्रकारचं, म्हणजे असं जशी त्याची शायनिंग होती ना तशीच आहे, बघू शकता. आणि याच्या वाट्या तर इतक्या सुंदर आहे, आणि सेम कानातले पण ना सेम असेच दिलेले त्यांनी, तर सेम इतक्या छान आहेत ना, मला खूप आवडतं. आणि लॉंग असल्यामुळे ना साडीवर वगैरे खूप छान दिसतं. आणि कुठेही नॉर्मल फंक्शन असेल, लग्न कार्य समारंभ असेल, तुम्ही छानपैकी जुडा घातला, अशी सिल्कची छान साडी घातली, त्याच्यावर जर हे घातलं ना, कोणी ओळखू शकणार नाही की हे गोल्डचं आहे की म्हणजे असं इमिटेशन जे असतं, जे नॉर्मलवालं मंगळसूत्र आहे तसं आहे. म्हणून सगळ्यांना असं वाटायचं हे गोल्डमध्येच मी केलेलं आहे. सगळ्यांनी मला खूप विचारलं होतं हे मंगळसूत्र मी जेव्हा पहिल्यांदा घातलं होतं तेव्हा. तर खरंच खूप छान आहे. तर तुम्ही अशा मंगळसूत्रामध्ये खरंच इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला तुमचे पैसे अजिबात वाया जाणार नाही. तुम्ही कुठेही यूज करू शकता, कसंही यूज करू शकता. तरी पण एक माझं मंगळसूत्र आहे हे, तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं आहे. तर हे पण ना आपण ज्या अशा सिल्कच्या ज्याच्यावर व्हाईट जरी वगैरे आहे, किंवा खणाच्या साड्या वगैरे असतात ना, त्याच्यासाठी मी हे घेतलेलं होतं, की गळ्यात घातलं ना तो खूप छान दिसतं ना. असेच कानातले पण आहेत त्याच्यावरचे, खरंच खूप छान दिसतं. पण ह्या साड्यांवर जास्त करून हे मॅच नाही होत, कारण की याची जी जरी आहे ती गोल्ड आहे, त्याच्यामुळे हे जास्त मॅच नाही होत. तर तुम्ही जे असं चिकनकरी कुर्ता वगैरे घातलेला आहे, किंवा व्हाईट काहीतरी ड्रेस घातलेला आहे तुमचा, तर तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं जर घातलं ना मंगळसूत्र, तर खूप छान दिसतं. आणि तुमचं नवीन लग्न वगैरे झालेलं आहे खरंच, तेव्हासुद्धा तुम्ही नेकलेस म्हणून सुद्धा याचा छान असा वापर करू शकता. असं छान असं गळ्यामध्ये घातलं ना, मस्तपैकी असेच सेम कानातले घातले, चिकनकरी कुर्ता घातला, तशीच अशाच याच्यामध्ये जी बँगल्स येतात त्या घातल्यानं एकदम छान आउटफिट तुमचं तयार होऊन जातो. तर अशा पद्धतीचे मंगळसूत्र तुमच्याकडे असायलाच पाहिजे. आणि मी असं ना घेऊन ठेवते, कारण कधी ना आपल्याला सूट वगैरे जे चिकनकरी कुर्ते वगैरे जे घालायचं त्याच्यावर ना हे परफेक्ट जातं, मॅच होतं, आणि एकदम दुसरं काही घालायची गरजच नाही पडत. हे माझं सगळ्यात लास्ट आणि फेवरेट, खूप जास्त फेवरेट मंगळसूत्र आहे. तुम्ही बघू शकता, हे ना असं एकदम छान आणि नाजूक असं आहे मंगळसूत्र. बघायला याच्यामध्ये ना असं छान असे 2 फ्लॉवर्स आहेत छोटे, आणि याला असं ना डायमंड लावलेले आहेत, आणि असं खाली छान असे असं मस्त आहे, खूप सुंदर आहे, आणि एकदम नाजूक आहे. आणि याला असं लॉक पण दिलेलं आहे यांनी. तर हे मंगळसूत्र आहे ना, तुम्ही असं ड्रेसवर वगैरे पण घालू शकता. जे वेस्टर्न कपडे वगैरे असतील, तुम्ही जसं जीन्स पॅन्ट घातली, किंवा वेस्टर्न काहीही कुठल्याही
आउटफिट जो असतो त्याच्यावर घातलं ना तरी पण हे खूप छान आणि खूप सुंदर दिसणार आहे तुमच्या, आणि तुमचा लुक सगळ्यात तसा वेगळा आणि छान दिसतो. आणि असे मंगळसूत्र जर आपण घातले ना तर कॅरी करायला पण ना जास्त सोपं पडतं आणि असं हेवी असं काही वाटत नाही. कुठं आपण फिरायला वगैरे गेलो तर तेव्हा आपण अशी, आता हे बघा, हे जसे मंगळसूत्र आहेत आपण असे घालून जाऊ शकतो का तिथे? नाही. जसं समुद्रकिनारीवर वगैरे गेलेलो आहे, कुठे फिरायला गेलेलो आहे, अशा ठिकाणी असे मंगळसूत्र एवढे आपण जास्त घालत नाही. पण हे जे मंगळसूत्र असतात ना हे एनी टाईम म्हणजे आपण कुठेही घालू शकतो, फिरू शकतो, आपण मस्तपैकी मौज मस्ती करू शकतो असे मंगळसूत्र घालून. तर हे खूप छान आहे. हे जे मोठे मंगळसूत्र असतात ते फक्त लग्नांसाठी असतात आणि हे कसं आपण डेली यूजमध्ये हे असे यूज करू शकतो. आणि खरंच खूप सिंपल आणि छान आणि खूप छान सुंदर मेकअप आपण जर रोजचा डेली केला ना, साडीवर असे छान असे मंगळसूत्र घातले तर आपला लुक एकदम सगळ्यात वेगळा आणि सगळ्यात छान दिसतो. आणि असे छोटे छोटे मंगळसूत्र ना 2-4 तरी तुमच्याकडे पाहिजे, कारण कसं असतं डेली वेअरमध्ये ना आपण ते चेंज करू शकतो. कधी आज हे घातलं, कधी उद्या हे घातलं, आणि यांची जास्त काही प्राईस पण नसते. अक्षरशः 200, 250, 300, 350 पर्यंत मिळून जातात आणि लुक पण आपला खूप छान दिसतो त्याच्यामध्ये. आणि एखादा वर्ष जर आपण त्यांची चांगली केअर केली ना तर खरंच खूप जास्त दिवस टिकतात. 1.5-2 वर्ष तर तुमची नक्कीच निघून जातील. फक्त त्यांना पाण्यामध्ये वगैरे यूज नाही करायचं, पण जेव्हा आंघोळीला जातो ना तेव्हा काढून ठेवायचं. तर बघू शकता आता याला पण माझे 6-7 महिने झालेले आहेत गळ्यात, म्हणजे मी वापरते चेंज करून. तर बघू शकता अजिबात शायनिंग गेलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता खरंच खूप सुंदर असं हे मंगळसूत्र आहे. मला खूप पर्सनली खूप आवडतं आणि मला असं छोटे छोटे ना जे नाजूक वस्तू ते खूप आवडतात. आज व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मी हे घातलेलं आहे. आणि नेहमी तर माझ्या गळ्यामध्ये हे घातलं म्हणजे ड्रेस वगैरे घातला तर हे असतं, जर साडी वगैरे घातली तर हे अशी मंगळसूत्र मी घालते. जे आमच्याकडे महाराष्ट्रात जेव्हा लग्न वगैरे होतं ना तेव्हा असं हे केलेलं असतं. हे पण मी तनिष्कमधूनच केलेलं आहे. आणि लग्नाला समजून घ्या 18 वर्ष जरी झालेलं असले आपल्या तरी पण आपण एकदम छान साधं सिंपल जरी राहिलो पण आपण एकदम छान लुक क्रिएट करायला पाहिजे. त्याने काय होतं ना आपलं एज पण कमी दिसतं आणि आपण उत्साही दिसतो, सगळ्यांना आपल्याकडे बघावंसं वाटतं आणि आपल्याला स्वतःला सुद्धा बघावंसं वाटतं आपल्याकडे, म्हणून आपण असं छान राहायला पाहिजे असं मला वाटतं. तर असं आहे माझं मंगळसूत्र कलेक्शन. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा, खूप सुंदर मंगळसूत्र कलेक्शन आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल सगळ्यांचं तुमचं धन्यवाद. आणि असंच माझ्यावर प्रेम राहू द्या आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि लिंक तुम्ही ना आणि तुम्हाला लाईक बटनला पण क्लिक करायचं आहे. तर चला आता आपण हा व्हिडिओ इथंच संपवू आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत बाय.